नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनेल निशिसे लर्निंग. आज आपण भाषा सूत्रम 3 ग्रामरवर हा लेसन आहे. संस्कृत व्याकरणावर हा लेसन आधारित आहे. खूप इम्पॉर्टंट आहे संस्कृतच्या दृष्टीने. तर चला आपण भाषासूत्रम 3 जाणून घेऊयात की ह्या पाठामध्ये आपल्याला काय काय व्याकरण शिकायचं आहे. डोंट स्किप दिस लेसन ॲट ऑल. लिसन टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ. ओके, लेट्स बिगिन विथ दिस चॅप्टर. क्रियापदानी द्वय. क्रियापदानी म्हणजेच काय तर वर्ब्स. भाषासूत्रम 1 मध्ये मी क्रियापदानी जे आहेत ज्याच्यामध्ये आपण परस्मैपदी शिकलो होतो ते एकदा बघून घ्या आणि मग भाषासूत्रम 3 तुम्ही बघा. बिकॉज दोज बोथ आर समवॉट इंटरकनेक्टेड. बरोबर. तर बघा आता क्रियापदानी. लट लकारः वर्तमानकालः. लट लकारः म्हणजे काय वर्तमानकालः. पण त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर आत्मनेपदम बघणार आहोत. क्रियापदम मध्ये बघा परस्मैपदी असतात आणि आत्मनेपदी असतात. दोन प्रकारचे असतात. वन इज परस्मैपदी अँड सेकंड इज आत्मनेपदी. तर भाषासूत्रम 1 मध्ये आपण परस्मैपदी पाहिले होते. एक्झाम्पल इज वॉट? पठ धातू, गच्छ धातू है ना. म्हणजेच काय पठती, पठतः, पठन्ति, पठसी, पठतः, पठथ, पठामी, पठावः, पठामः. ज्याच्या शेवटी जे प्रत्यय ती, तह, अंती वगैरे आपण जे पाहिले होते ते कोणते धातू होते तर ते परस्मैपदीमध्ये होते. बरोबर. आता आपला जो फोकस आहे भाषासूत्रम 3 मध्ये तो आहे आत्मनेपदी. आत्मनेपदी धातवः आपण बघणार आहोत. आत्मनेपदम. ओके. तर आता बघा सेम कॉन्सेप्ट असणार आहे की एक म्हणजे गण 1 त्याच्यामध्ये आत्मनेपदी, गण 4 त्यामध्ये आत्मनेपदी, गण 6, गण 10. आपण भाषासूत्रम 1 मध्ये परस्मैपदी पण 1, 4, 6, 10 पाहिले होते. बरोबर. आता बघा जसं तिकडे पठ तसं आत्मनेपदी जो धातू आहे भाष. एक आप म्हणजे काय एक आत्मनेपदी. इट बिलॉंग्स टू द प्रथम गण आत्मनेपदी. धातू काय आहे तर भाष. आता बघा तत्पूर्वी आपण आत्मनेपदी प्रत्यय जाणून घेऊयात. तिकडे काय होतं ती, तहा, अंती, सी, थहा, थ, मी, वहा, महा. इकडे काय होणार आहे ते, इते, अंते. ते, इते, अंते. प्रथम पुरुषः एकवचनम ते, द्विवचनम इते, बहुवचनम अंते. मध्यम पुरुषः एकवचनम से, द्विवचनम इथे, बहुवचनम द्वे. उत्तम पुरुषः एकवचनम ई, द्विवचनम वहे, बहुवचनम महे. ते, इते, अंते, से, इथे, द्वे, ई, वहे, महे. हे आपले काय आहेत प्रत्ययाः, सफिक्सेस आहेत. ते आता आपल्याला भाष ह्या धातूला लावायचे आहेत. बरोबर आहे. तर ती आपण सगळी प्रोसिजर भाषासूत्रम 1 मध्ये सुद्धा पाहिली होती. द सेम प्रोसिजर विल गो फॉर आत्मनेपदी बट ओनली द थिंग इज दॅट प्रत्यया इज गोइंग टू चेंज. ओके. सो हाऊ वी विल फॉर्म, लेट्स सी. आता बघा क्रियापदसूत्रम. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? मूलधातुः आदेशः प्लस गणविकरणं चिन्हम विल गिव यू धात्वंगम अधिक प्रत्ययः. धातूचा अंग देईल तो प्लस काय देईल तुम्हाला प्रत्यय देईल. अँड दिस विल मेक दॅट वर्ब. इट विल बी मेकिंग दॅट क्रियापदम. ओके. तर आता बघा गणः, विकरणम, उदाहरणम. आता बघा गणः काय आहे तर गणः आहे हा भाष प्रथम गणामधला धातू आहे. त्याचं विकरणम काय आहे तर बाबा अ आहे. त्याचं विकरणम काय आहे तर अ आहे. म्हणजेच काय तुमचा भाष हा काय आहे मूळ धातू आहे. त्याचं गणविकरणम
तो एक गणातला आहे, त्यामुळे त्याचं विकरणम, जे पण धातू प्रथम गणामध्ये येतात त्यांचं विकरणम काय असणार आहे, तर अ असणार आहे. तर आता बघा, श अर्धा आणि अ विल गिव्ह यू व्हॉट, भाष. धात्वंगम, हा काय झालं तुमचं, हे धात्वंगम झालं. भाष इज युअर मूल धातू आदेश, अ इज युअर गणविकरणम चिन्हम, अँड together if we mix them together or if we add them together it will give you bhash. धात्वंगम is भाष. ओके, प्लस प्रत्यय. आता बघा, तुम्ही जर प्रथम पुरुष एकवचनमचा प्रत्यय काय आहे, तर इथे फोकस करा, ते आहे. तर भाष अधिक ते काय होणार, भाष अधिक ते भाषते. जर इकडे मी प्रत्यय चेंज करून लावलं, इथे लावलं, तर भाष अधिक इते भाषेते. भाष अधिक इते. आता बघा, भाष अधिक इते. हां, तर बघा हा ई, तर त्याचं काय होणार आहे, ईचं रूपांतर ए, भाषे. म्हणजे वरती तुम्हाला काय मात्रा एक द्यावी लागणार आहे. अ अधिक ई ए, अ अधिक ई ए, इकडे ती संधी होते. शला आपण परत जर तुम्ही सेपरेट करून बघितलं तर काय होणार, श अर्धा अधिक अ. हां, तर हा अ आणि हा ई त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, तर एमध्ये रूपांतर होतं. मग तो एमध्ये रूपांतर आपण कशाने दाखवतो, तर मात्राने दाखवतो, बरोबर. सो इट इज भाषेते. सो इट विल गिव्ह यू भाषेते. आणि मग लास्ट प्रत्यय तुम्ही लावून बघा, प्रथम पुरुष बहुवचनमचा, भाष अधिक अंते, भाष अधिक अंते, भाषन्ते, भाषन्ते, बरोबर. काय होतं ते, भाषन्ते. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही भाषसे करू शकता. भाष अधिक से भाषसे, भाष अधिक थे भाषे थे, सॉरी इथे परत त्याचं तिथे ए होणार आहे. भाष अधिक द्वे भाषद्वे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे ती आपली तालिका तयार होते. हां, तर आता चला एकदा तालिका म्हणून घेऊयात. भाषते, प्रथम पुरुष एकवचनम सह भाषते, सह, सह भाषते, सा भाषते, तत् भाषते, किंवा द्विवचन. आता बघा, सह तौ ते, तौ भाषेते, सा ते ताः ते भाषेते, तत् ते तानि ते भाषेते. हां, बहुवचनम भाषन्ते, सह तौ ते भाषन्ते, सा ते ताः ताः भाषन्ते, तत् ते तानि तानि भाषन्ते. तर तुम्ही असं करू शकता. आता बघा, मध्यम पुरुष. हां, तर काय आहे, त्वम युवाम यूयम, त्वम, त्वम भाषसे, युवाम भाषेथे, यूयम भाषद्वे, अहम भाषे, आवाम भाषावहे, वयम भाषामहे. भाषते, भाषेते, भाषन्ते, भाषसे, भाषेथे, भाषद्वे, भाषे, भाषावहे, भाषामहे, बरोबर. इथे तुम्हाला काय वापरायचं आहे, सह किंवा सा अशा. हां, सह किंवा सा, मग सह तौ ते, त्वम युवाम यूयम आणि अहम आवाम वयम. अशा प्रकारे आपण ती तालिका म्हणू शकतो, बरोबर. त्यानंतर आता बघा, तुम्हाला प्रत्यय मी एकदा परत म्हणून दाखवते. ते इते अंते, से इथे द्वे, ई वहे महे. आता बघा, जे आपण पाहिलं आहे तेच इथे दिलेलं आहे. भाषते, कसं बनलं भाषते, तर भाष हा काय आहे, मूल धातू आहे. त्याच्यामध्ये गणविकरणम आपण अ ॲड केलं, कारण की तो प्रथम गणाचा धातू आहे. हां, आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्यय ॲड केलं, सॉरी, त्याच्यामध्ये आपण प्रत्यय ॲड केलं. काय आहे प्रत्यय, ते किंवा इते किंवा अंते, जे काय आपल्याला प्रत्यय इज गोइंग टू गेट चेंज एव्हरी टाईम अकॉर्डिंग टू व्हॉट एकवचनम तुम्ही वापरताय का, द्विवचनम वापरताय का, बहुवचनम वापरताय. पुरुषाप्रमाणे वचनमप्रमाणे तुमचे प्रत्यय काय होणार आहेत, तर चेंज होणार आहेत. सो प्रत्यय इज गॉन गेट चेंज.
हां, तर भाष अधिक अधिक ते, भाषते. बरोबर. तसंच अजून एक धातू आहे वंद, जो की प्रथमगणाचाच धातू आहे. तर बघा वंद, द, वंद अधिक वंद अधिक ते, वंदते. वंदते. आता बघा आपण ह्याप्रमाणे चालवून बघूयात. वंदते, वंदेते, वंदन्ते. वंदसे, वंदेथे, वंदध्वे, वंदे, वंदावहे, वंदामहे, वंदन्ते. वंद, वंदते, वंदते, वंदेते. वंदते, वंदेते, वंदन्ते, वंदसे, वंदेथे. आणि काय आहे वंदध्वे, असं तुम्हाला लिहायचं आहे. वंदे, वंदे मातरम, वंदे, वंदावहे, वंदामहे. ओके. आता बघा युद्ध, युद्ध, युद्ध करणे, युध्यते. चतुर्थ गणातील हा धातू आहे आत्मनेपदी. त्याचं गणविकरणम जे आहे ते य आहे. हां, तर युद्ध अधिक य. आता बघा युद्ध अधिक य अधिक, आता बघा ध अर्धा अधिक य, त्यामुळे ते कसं होणार ध्य, आणि हा आधीचा यू, तर युद्ध्य, युद्ध्य, आणि प्रत्यय तुम्हाला लावायचा आहे. युध्यते, युध्येते, युध्यन्ते, युध्यसे, युध्येथे, युध्यध्वे, युध्ये, युध्ये, युद्ध्यावहे, वयम युद्धामहे. कळलेलं आहे. आता बघा दिश, दिश, दिशा दर्शविणे. सहाव्या गणातील हा धातू आहे, ज्याचं गणविकरणम अ आहे. दिश अधिक दिश, दिश अधिक ते, दिशते, दिशते, दिशेते, दिशन्ते. दिशे, दिशेथे, दिशध्वे, दिशसे, दिशेथे, दिशध्वे, दिशे, दिशावहे, दिशामहे. ओके. आता बघा पूज, पूज हा 10व्या गणातील धातू आहे. पूज अधिक अय, ज्याचं गणविकरणम आहे अय. आता बघा पूजय, पूज अधिक अय, तर ते काय होणार ज अधिक अ, ज, पूजय, सॉरी, पूजयते. आपण प्रत्यय ते लावला म्हणून पूजयते, पूजयेते, पूजयन्ते, पूजयसे, पूजयेथे, पूजयध्वे, पूजे, पूजावहे, पूजामहे. समजलं? हे कसं फॉर्म झालं आहे वेगवेगळ्या गणातील धातू, आणि त्याला आपण जेव्हा प्रत्यय लावतो ते कसं फॉर्म झालं आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. ओके. नाव लेट्स सी. वंद एक आत्मनेपदी. वंदते, वंदेते, सह वंदते, तौ वंदेते, ते वंदन्ते. हा त्वं वंदसे, युवां वंदेथे, यूयं वंदध्वे, अहं वंदे, आवां वंदावहे, वयं वंदामहे. सेम तुम्ही सब्जेक्ट वापरून आता बघा युद्ध 4 आप, युध्यते, युध्येते, युध्यन्ते, युध्यसे, युध्येथे, युध्यध्वे, युध्ये, युद्ध्यावहे, युद्ध्यामहे. तर आपण ऑलरेडी दिश आणि पूज हे मी तुम्हाला कसं फॉर्म होतं त्याची पूर्ण तालिकासुद्धा म्हणून दाखवलेली आहे. फक्त तुम्ही एकदा बघा पूजये आणि इकडे दिशे, दिशसे, पूजयसे. जस्ट सी हाऊ इट इज गेटिंग फॉर्म. कारण की द्विवचनांमध्ये आहे ना संधी होती आहे ना, जर तुम्ही बघितलं तर मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून ती दाखवलेली आहे की पूर्ण भाष अधिक इते, कारण की अ आणि ई एकत्र येतो. सो यू हॅव टू फोकस दॅट हाऊ यू विल बी रायटिंग दोज वर्ड्स, इस्पेशली द्विवचनम. ओके. आता बघा क्रू धातू हा लिटिल बिट गोज डिफरंट.
यू हॅव टू रिमेंबर इट. क्रू, हां, आप लट् लकारः मध्ये अस्ति क्रू, आत्मनेपदी लट् लकारः. कुरुते, कुरुते, कुर्वाते, कुर्वते, कुरुते, सह कुरुते, तौ कुर्वाते, ते कुर्वते, कुरुषे. इकडे बघा अंते असं लागलेलं नाही आहे, कुर्वते झालेलं आहे. कुरुषे, कुर्वाथे, कुरुध्वे, कुर्वे, कुर्वहे, कुर्महे. कुर्वहे, कुर्महे आपण भरपूर साऱ्या स्तोत्रांमध्ये ऐकलेलं आहे. तर बघा हा धातू क्रू थोडा वेगळा चालतो, तर हे तुम्हाला खास करून लक्षात ठेवायचं आहे. बहुवचनम वगैरे, कुर्वे वगैरे. कुरुते, कुर्वाते, कुर्वते, कुरुषे, कुर्वाथे, कुरुध्वे, कुर्वे, कुर्वहे, कुर्महे. वयं कुर्महे. केचन धातवः परस्मैपदिनः, उदाहरणार्थ गच्छति पठति. केचन धातवः आत्मनेपदिनः, उदाहरणार्थ वन्दते भाषते. केषाञ्चन धातूनां परस्मैपदरूपाणि तथा आत्मनेपदरूपाणि अपि भवन्ति. अतः ते धातवः उभयपदिनः. उभयपदी आपण म्हणतो ना, उभय, उभय म्हणजे काय की ते दोन्ही गणामध्ये येतात. म्हणजे काही धातू परस्मैपदीच फक्त आहेत, जसं पठ वगैरे. काही धातू फक्त आत्मनेपदीच आहेत, जसं युध किंवा वंद, लभ वगैरे. पण काही धातू जे आहेत ना ते परस्मैपदीमध्ये पण येतात आणि आत्मनेपदीमध्ये पण येतात. तर अशा धातूंना आपण उभयपदी, उभयपदी धातू म्हणतो. तर म्हणजे जसं ॲम्फिबियन्स ना, दे विल बी लिव्हिंग ऑन लँड ऑल्सो अँड इन वॉटर ऑल्सो. तर तसंच जे उभयपदी धातू आहेत ना ते तुम्ही दोन्ही प्रकारे पण चालवू शकता. परस्मैपदी प्रत्यय लावून पण चालवू शकता, ती तहा अंती. आणि आत्मनेपदीचे जे प्रत्यय आहेत ते इते अंते, ते सुद्धा लावून तुम्ही चालवू शकता. इट विल रन अकॉर्डिंग टू बोथ परस्मैपदी अँड आत्मनेपदी. सो दे आर नोन ॲज उभयपदी. ओके, सो एक्झाम्पल बघा. बोधती, बोधते. क्षिपती, क्षिपते. दिशती, दिशते, हा जो आपण बघितला तो. करोती, कुरुते. क्रू धातूसुद्धा उभयपदी आहे आणि पूज धातूसुद्धा उभयपदी आहे. पूजयती, पूजयते. म्हणजे मी असं म्हणू शकते की सह करोती, सह कुरुते, दोन्ही पण चालणार आहे. मी असं म्हटलं ना, करोती, कुरुतः, कुर्वन्ती, तरी पण चालणार आहे. बोधती, बोधतः, बोधन्ती, तसं पण चालणार आहे. किंवा बोधते, बोधेते, बोधन्ते, तरी पण ते चालणार आहे. सो इट विल बी हॅविंग or it will be running according to both the pratyaya. So you have to remember some धातूज आर उभयपदी. इकडे तुम्हाला 3-4 एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, सो प्रॅक्टिस ॲज मच ॲज यू कॅन ऑफ द क्रियापद. वेगवेगळे धातू घ्या आणि ते आत्मनेपदी प्रत्यय लावून, म्हणजे आत्मनेपदीच धातू घ्या, सो दॅट लभ वगैरे आहेत तर ते तुम्ही चालवून बघा, त्याचं सेंटेन्सेस करा. फॉर एक्झाम्पल सह लभते वगैरे. हां, आणि जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तर डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. पुढे जो उपसर्गा हा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, सो डू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. डू बाय हार्ट ऑल these प्रत्यय. Practice as much as you can and do show some love by liking, subscribing and sharing our videos. Thank you so much. Jayatu Sanskritam, Jayatu Bharatam.